नमस्कार मित्रांनो, स्क्लेअर लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी स्टँडर्ड 10th मॅथ सेकंड त्यातील ट्रिग्नॉमेट्री अर्थात त्रिकोणमिती या प्रकरणातील काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. चला तर बघूया. सॉल्व द प्रॉब्लेम. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, इफ थीटा इज एन एक्यूट अँगल such that tan square theta equal to 8/7. म्हणजे थीटा हा एक्यूट अँगल आहे, म्हणजे लघुकोन आहे. त्याच्यात tan square थीटाची किंमत 8/7 आहे. देन द व्हॅल्यू ऑफ ब्रॅकेट 1 प्लस साइन थीटा इंटू सेकंड ब्रॅकेट 1 मायनस साइन थीटा अपॉन फर्स्ट ब्रॅकेट 1 प्लस कॉस थीटा इंटू 1 मायनस कॉस थीटा. मित्रांनो, आता हे जेव्हा आपल्याला सोडवायचं आहे, अर्थात हे जे प्रॉब्लेम आहेत हे MBAच्या एंट्रन्स परीक्षेला सुद्धा विचारले गेलेले आहेत आणि तेच आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमात आहे. तर बघूया. थीटा इज एन एक्यूट अँगल सच दॅट tan स्क्वेअर थीटा इक्वल टू 8/7 हे दिलेलं आहे आणि आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. समजा 1 प्लस साइन थीटा into second bracket 1 minus sin theta upon 1 plus cos theta into bracket 1 minus cos theta. याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर बघा, या ठिकाणी दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट आपल्याला दिलेला आहे. समजा हा A आहे, हा B आहे. A प्लस बी अँड A मायनस बी यांचा प्रॉडक्ट काय येतो तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्या पद्धतीने याचा प्रॉडक्ट आपल्याला सहज मांडता येईल 1 स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थीटा. ओके, अपॉन तसंच याचाही प्रॉडक्ट आपल्याला मांडता येईल 1 स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थीटा. बरोबर. 1चा स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा अपॉन 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा अशी मांडणी आपल्याला याची करता येईल. बरोबर. मग आता बघा, एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. बरोबर की नाही. मग याच्यावरून जर मला साइन स्क्वेअर थीटा मिळवायचा असेल तर हा कॉस स्क्वेअर थीटा मी अक्षांतर करू शकतो आणि त्याचं रूपांतर आपल्याला 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा असं मिळू शकतो. म्हणजे मग 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटाच्या ऐवजी इथे मी साइन स्क्वेअर थीटा टाकू शकतो की नाही. तसंच जर कॉस स्क्वेअर थीटा मिळवायचा असेल तर हा साइन स्क्वेअर थीटाचं पक्षांतर करू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा ऐवजी इथे आपण कॉस स्क्वेअर थीटा टाकू शकतो आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा ऐवजी साइन स्क्वेअर थीटा टाकू शकतो. बरोबर की नाही. म्हणजे याची स्टेप ही रूपांतरित झाले. पण आपल्याला अजून एक फॉर्म्युला माहिती आहे की कॉस थीटा अपॉन साइन थीटा इक्वल टू कॉट थीटा. बरोबर की नाही. मग इथे कॉस स्क्वेअर थीटा केला अपॉन साइन स्क्वेअर थीटा केला तर कॉट स्क्वेअर थीटा मिळेल. मग याच्याबद्दल मी कॉट स्क्वेअर थीटा टाकू शकतो. बरोबर की नाही. आणि मग आता हा कॉट स्क्वेअर थीटा अजून एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की कॉट थीटा हा 1/tan थीटा बरोबर असतो. म्हणजे tan थीटाचा रेसिप्रोकल कॉट थीटा आहे. मग इथे कॉट स्क्वेअर थीटाची किंमत मी 1 मायनस tan स्क्वेअर थीटा टाकू शकतो. बरोबर. आणि आता tan स्क्वेअर थीटाची किंमत आपल्याला दिलेली आहे 8/7. ती जर इथे टाकली 1/8/7. आता फ्रॅक्शनने डिवाइड करता येते म्हणून त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय करावा लागतो. म्हणून 1 × 7/8 म्हणजे 7/8 ही व्हॅल्यू आली. या 1 प्लस साइन थीटा इंटू 1 मायनस साइन थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा इंटू 1 मायनस कॉस थीटा याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 7/8. ओके. तर अशा पद्धतीने हे इयत्ता 10वीसाठी हॉट क्वेश्चनमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे MBAच्या एंट्रन्सला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. चला तर दुसरं बघू. इफ
5 tan theta minus 4 equal to 0, then the value of 5 sin theta minus 4 cos theta upon 5 sin theta plus 4 cos theta. चला याची व्हॅल्यू आपण काढूया. इथे मात्र आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल. तर इथे जे दिलेलं आहे 5 tan theta minus 4 equal to 0 हे दिलेलं आहे आणि आपल्याला याची व्हॅल्यू मिळवायची, बरोबर. मग समजा हा -4 जर मी इकडे पक्षांतर केला तर इकडे 5 tan theta equal to 4 असे ही म्हणणे मला करता येईल. समजा 5 परत ट्रान्सफर केला मी तर tan theta equal to हा मल्टिप्लाय आहे इकडे तर डिव्हिजन होईल 4/5 ही tan theta ची किंमत मिळाली. पण आपल्याला ज्याची व्हॅल्यू मिळवायची आहे तिथे sin theta आणि cos theta पाहिजे. मग त्यांच्या किमती आपल्याला शोधता येतील का? त्या जर शोधता आल्या त्या किमती इथे टाकल्या की आपल्याला सहज उत्तर मिळेल. बघूया. मग त्यासाठी काय करूया आपण एक ट्रायंगल काढूया, राईट अँगल ट्रायंगल. आणि त्याच्यामध्ये हा समजा थीटा अँगल आहे एक्यूट अँगलमध्ये. मग हा थीटा अँगल असेल तर टॅन थीटा कसा करतो आपण? अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड, बरोबर की नाही. मग ही अपोजिट साइड 4 आणि ॲडजसंट साइड 5. मग हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे इथे पायथागोरस थेरम जर आपण वापरला तर हायपोटेनियस आपल्याला काढता येऊ शकतो. समजा मी ट्रायंगलला ABC नाव दिलं तर पायथागोरस थेरम काय आहे? हायपोटेनियस स्क्वेअर अपॉन बेस स्क्वेअर इन प्लस हाईट स्क्वेअर, बरोबर. मग AC स्क्वेअर इक्वल टू BC आहे 5 त्याचा स्क्वेअर प्लस 4 त्याचा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर 25 आणि 4 चा 16 इक्वल टू 41, बरोबर. ही आली AC स्क्वेअरची व्हॅल्यू. आपल्याला AC ची व्हॅल्यू मिळवायची म्हणून रूट ऑफ AC स्क्वेअर इक्वल टू रूट ऑफ 41 म्हणजे दोन्ही बाजूला रूट घेऊया, बरोबर. आता AC स्क्वेअरचा रूट येणार AC आणि 41 चा रूट मात्र आपल्याला मिळत नाही कारण ती प्राईम नंबर आहे म्हणून तो रूटमध्येच राहणार. म्हणजे AC ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली हायपोटेनियसची रूट 41, बरोबर. मग आता साइन थीटाची व्हॅल्यू आपल्याला सहज मिळेल आणि कॉस थीटाची पण मिळेल. साइन थीटाची व्हॅल्यू मिळवण्यासाठी साइन थीटा कसा काढला जातो? तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे 4/41 रूट ऑफ 41 आणि कॉस थीटा ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे 5/√41, बरोबर. ह्या व्हॅल्यू जर आपण आता या ठिकाणी टाकल्या तर आपल्याला सहज त्याचं उत्तर मिळेल. बघूया. 5 sin थीटा मायनस 4 cos थीटा अपॉन 5 sin थीटा प्लस 4 cos थीटा. बघ आता इथे आपण व्हॅल्यू टाकूया. 5 इंटू साइन थीटाची व्हॅल्यू 4/√41 मायनस 4 इंटू कॉस थीटाची व्हॅल्यू 5/√41 अपॉन 5 इंटू 4/√41 प्लस 4 इंटू 5/√41. ओके. आता हे न्यूमरेटरला आहे आणि हा डिनॉमिनेटरला आहे. मग यांचा मल्टिप्लिकेशन येणार 20 अपॉन √41 मायनस यांचा पण 20 अपॉन √41 आणि अपॉन यांचे तोच येणार 20 अपॉन √41 प्लस 20 अपॉन √41. बरोबर. मग आता बघा 20 अपॉन √41 मधून 20 अपॉन √41 जर गेले मायनस केले तर 0 राहतात, बरोबर की. आणि यांचे ॲडिशन 40
अपॉन 41 241 2√41 बरोबर हे येणार. पण मग आता इथे 2 ने डिवाइड होऊ शकतो म्हणजे 0/20/√41. आता एक नियम आपल्याला माहिती आहे मित्रांनो झिरोचा नियम काय आहे की झिरोला कोणत्याही नंबरने डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू 0 येते म्हणजे याची व्हॅल्यू येणार 0. ओके, तर अशा पद्धतीने हा सेकंड प्रॉब्लेम आपण सोडवलेला आहे. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहू शकता. थर्ड प्रॉब्लेम बघूया. त्याच्यात काय दिलं आहे हे पुसतो मी. थर्ड प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे इफ cos raised to 4 theta minus sin raised to 4 theta equal to 2/3, then the value of 2 cos square theta minus 1 equal to what? याची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली आहे, याची व्हॅल्यू दिलेली आहे. मग दिलेल्या गोष्टीवरून आपण थोडंसं विचार करूया. समजा cos raised to 4 theta आणि sin raised to 4 theta याची मांडणी मी थोडी बदलवली तर चालेल का? बघा cos raised to 2 theta raised to 2 बरोबर की नाही. 2 raised to 2 म्हणजे 4 मायनस sin square theta raised to square इक्वल टू 2/3. ही मांडणी करण्याचा उद्देश काय बघा मित्रांनो. आता समजा हा ब्रॅकेट मधला आपण a समजून घेतला आणि या ब्रॅकेट मधला b समजून, तर a² मायनस b² याचं एक्सपान्शन काय येतं a मायनस b आणि a प्लस b. मग तसं याचे एक्सपान्शन आपण मांडू शकतो cos² थीटा प्लस sin² थीटा इंटू सेकंड ब्रॅकेट cos² थीटा मायनस sin² थीटा बरोबर. परंतु आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे sin² थीटा प्लस cos² थीटा इक्वल टू 1, म्हणजे या ब्रॅकेट बद्दल आपण व्हॅल्यू 1 टाकू शकतो बरोबर. आणि इंटू cos² थीटा मायनस sin² थीटा इक्वल टू 2/3. आता 1 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केला तर तीच संख्या येते हे आपल्याला माहिती आहे. ह्या 1 आता लिहिला नाही तरी चालणार आहे. परंतु हा जो फॉर्म्युला मी सांगितला होता sin² थीटा प्लस cos² थीटा इक्वल टू 1, याच्यामध्ये समजा मला sin² थीटाची व्हॅल्यू मिळवायची असेल तर हा cos² थीटाचं ट्रान्सफर करणार मी, म्हणजे तो मायनस होणार. म्हणजे sin² थीटा बद्दल मी 1 मायनस cos² थीटा टाकू शकतो की नाही. cos² थीटा मायनस इंटू ब्रॅकेट 1 मायनस cos² थीटा बरोबर 2/3. लक्षात येतं ना. या ठिकाणी sin² थीटा प्लस cos² थीटा इक्वल टू 1 या प्रॉपर्टीचा उपयोग करून आपण sin² थीटाची व्हॅल्यू मिळवली आणि ती इथे टाकली बरोबर. आता जेव्हा एखाद्या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह असतं तेव्हा तो ब्रॅकेट ओपन करत असताना ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचे चिन्ह हे बदलत जातं. म्हणजे मग cos² थीटा हा +1 आहे तो मायनस होणार -1. हा प्लस मायनस cos² थीटा आहे तर तो प्लस होणार इक्वल टू 2/3. आता cos² थीटा प्लस cos² थीटा म्हणजे किती, 2 cos² थीटा आणि -1 इक्वल टू 2/3. आता त्याचीच व्हॅल्यू आपल्याला विचारली होती बघा. 2 cos² थीटा -1 इज व्हॉट, इट इज 2/3. ओके, तर अशा पद्धतीने हे ट्रिग्नॉमेट्रीवरचे प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, हे सगळे प्रॉब्लेम पुन्हा सांगतो MBAच्या एंट्रन्सला विचारले गेलेले आहेत. तेच आपण या ठिकाणी हॉट क्वेश्चन म्हणून सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. चला तर भेटूया.